मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र शंकर पडेल MS स्मार्ट फार्मिंग यूट्यूब चॅनल आणि शंकर पडेल उमाटी फेसबुक चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खूप दिवस झालं मी कोणतीही मुलाखत टाकल नाही, आपल्याला भेटायला येऊ शकलो नाही काही कारणास्तव. आजच मी आपल्या मुखेडचे जे हवामान तज्ज्ञ आहेत शिवभाऊ चिवळे यांच्या दुकानावरती आलेला आहे, त्यांच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स या दुकानावरती. कारण का याच्या पुढून आता त्यांचं बरेचशा लोकांचं माझं म्हणणं झालं की बाबा साहेब, काही लोक असं म्हणत आहेत की बाबा पाणी आहे, अवकाळी पाणी आहे, थंडी खूपच आहे. तर बाबा ह्या बाबतीत खुलासा काय आहे, त्यासाठी आपण आज शिवाभाऊची भेट घेण्यासाठी आलोत. नमस्कार शिवाभाऊ. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. शिवाभाऊ, आता मला एक सांगा, आता आज तारीख आहे 6 जानेवारी 2026. नवीन वर्षाचे तुम्हाला प्रथमतः सगळ्यांना आपल्या युट्यूब चॅनल मधल्या सगळ्या परिवारांना शुभेच्छा नवीन वर्षाच्या. शिवभाऊ तुम्हालाही शुभेच्छा. आता मला सांगा शिवभाऊ, आता यापुढून मला सांगा, आजपासून इथून पाणी आहे का नाही, त्याच्यानंतर थंडी कशा पद्धतीने राहील, शेतकऱ्यांना काय काळजी घ्यावं लागेल, हे संपूर्ण माहिती आपण आपल्या पूर्ण लोकांना द्यावं, शेतकऱ्यांना द्यावं. आजपासून म्हणजे पहिल्यापासूनच पाणी नाही, परंतु पाणी एक थेंबी सुद्धा मराठवाड्यात महाराष्ट्रात कुठंच नाही अजून 1-2-3 महिने तर. अच्छा, म्हणजे आज आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, कुठल्याच प्रकारचं पाऊस नाही, एकही पाणी पडणार नाही, एकही पाणी नाही, कुठलंच पाणी नाही. शेतकरी बिंदास काम करावे, कुठल्याच प्रकारचं पाणी नाही. अजून इथून थंडी अजून वाढणार, आजपासून पुढे थंडी वाढणार. असं किती महिने मग थंडी वाढू शकते? हे महिना पुरा राहील, पुढचा महिना बी पुरा राहू शकते, पुढचा महिना बी पुरा, म्हणजे अजून 2 महिने थंडी कडाक्याची राहणार. बरं, 2 महिने इथून. असं नंतर पावसाचा काही अंदाजच नाही. पुन्हा कोणी हिवाळा चांगला झाला म्हणजे हिवाळा चांगला झाला म्हणजे उन्हाळा चांगला होणार, आणि उन्हाळा चांगला झाल्यावर बी पावसाळा सुद्धा चांगला होणार. पुढचा पावसाळा 1 नंबर राहणार. कुठल्याच प्रकारचा आता काय म्हणतात अतिवृष्टी म्हणजे चांगला पाणी पडलाय, पुढच्या वर्षी पडणार नाही, कमी पडेल, काहीच नाही. आताच याचा 100% अंदाज देऊ शकणार कोणी देऊ शकणार. हे वातावरण बदलण्याच्या याच्यावर राहते. परंतु तरी तुला सांगतो की पुढचा पाऊस काळा 1 नंबर राहणार. अच्छा, 1 नंबर म्हणजे 1 नंबर राहणार. शेतकऱ्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही. उन्हाळ्यात पाणी नाही, तुम्ही बिंदास शेती. माझं एक म्हणणं काय आहे, आता एका महिन्यामध्ये एक सुद्धा पाणी पडणार नाही. नाही, पाणी कुठल्याच प्रकारचं काहीच नाही. कुठलाही एक थेंब सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा पडणार नाही कुठल्याच प्रकारचं. आपण गेल्या वर्षी पाहिलं, उन्हाळा म्हणजे उन्हाळा राहिलाच नव्हता का नाही. कारण का उन्हाळ्यामध्ये मार्च पासून म्हणजे पूर्ण पाणीच राहिले, कधी 2-4 दिवस पाणी राहिले, त्याच्यामुळे बरेचशा अडचणी आल्या होत्या. यावर्षी मात्र आहे का तुम्हाला मे महिन्यामध्ये पाणी राहू शकते बरं का. अच्छा, मे महिन्यापासून पाणी राहू शकते. पेरण्या हे मिरगाला चालू होणार. पुढची पेरणी जी राहील हे मिरगाला चालू होणार. म्हणजे या वर्षीचं पुढच्या वर्षीचं पाऊस काळ ते जल्दी सुरू होणार. पण उन्हाळ्यात कुठल्याच प्रकारचा पाऊस नाही. उन्हाळा चांगला राहणार, 1 नंबर राहणार. धंद्यासाठी बी चांगला राहणार आणि शेतीसाठी चांगला राहणार. शेतकरी मित्रांनो, आपली मशागतीची कामे विना टेन्शन तुम्ही करू शकता, असं शिवाभाऊचं म्हणणं आहे. जास्तीत जास्त जमिनीला मशागत करून धूप द्या, जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये जे काही कीटक आहेत, जे काही फंगिसाइड हे झालेले आहेत, ते पूर्ण नाश होऊन जातात. त्याच्यासाठी खोल नांगरटी करून पूर्ण उन्हानं आपली जमीन खणखण तापू द्या. त्याच्यानंतरच आपण मिरगाचं पाणी पडल्याच्या नंतर पूर्ण रुटर ते करून आपण पेरणी करू शकता. तर अशा पद्धतीने आपला पुढील हवामान अंदाज राहणार आहे.